ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। अखेर त्या निर्णयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्थगिती। नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वृक्ष तोडल्यानंतर करण्यात आलेल्या 50,000 रुपये दंडाच्या नियमात बदल करण्यासाठी त्या निर्णयास स्थगिती दिलेली आहे। या संदर्भात राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे। पहा काय म्हणालेत मंत्री उदय सामंत। आज विधिमंडळामध्ये विधेयक संमत करत असताना महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि कोकणाच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा एक निर्णय झाला। मागच्या वेळी अधिवेशनामध्ये एक विधेयक झाड तोडल्यानंतर 50,000 रुपये दंड अशा विधेयकाचा ऑर्डिनन्स आम्ही काढलेला होता आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळं आमच्या विशेषतः कोकणातल्या शेतकऱ्यांची जी मागणी होती, जे शेतकरी झाडं तोडून त्यांची उपजीविका करतात परंतु परवानगी घेऊन ते झाडं तोडतात, अशा लोकांची जी मागणी होती ती आचारसंहितेमध्ये आम्ही पूर्ण करू शकलो नाही। आज वृक्षतोडीच्या संदर्भातलं विधेयक मी स्वतः विधानसभेमध्ये मांडलं। त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते सभागृहामध्ये उपस्थित होते आणि कोकणातल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे। 1,000 रुपयाचा दंड जो 50,000 रुपये केला होता त्या दंडामध्ये वाढ करण्याचा निर्णय नक्की झालेला आहे, परंतु तो 50,000 असावा, 25,000 असावा की 10,000 रुपये असावा यासाठी एक समिती गठीत करून 90 दिवसामध्ये हा निर्णय घेण्याचे सुतोवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत। त्याच्यामुळं एक झाड तोडल्यानंतर 1,000 रुपयाचा जो दंड 50,000 रुपये झाला होता तो थांबवण्याचा आणि त्या विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय म्हणजेच कोकणातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातला निर्णय घेण्याचं काम आज महायुतीच्या सरकारनं विधानसभेमध्ये केलेलं आहे। महाराष्ट्रात यापूर्वी वृक्षतोड कायद्यामध्ये वृक्ष तोडल्यानंतर 1,000 रुपये दंडाची तरतूद होती। मात्र यापूर्वी महायुती सरकारने सदरच्या निर्णयात बदल करत एक वृक्ष तोडल्यानंतर 50,000 रुपये इतका दंड आकारण्यात येईल असा नियम बनवलेला होता। मात्र या निर्णयामुळे अनेकांना फटका बसण्याची देखील भीती व्यक्त केली जात होती। या संदर्भात विविध आमदारांनी सदरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदरच्या निर्णयास स्थगिती दिलेली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।